मागील भागामध्ये आपण बघितलं. अहो कोणीतरी येईल. येऊ देत, रुद्रांश पुढे येत म्हणाला. तो तिला जवळ घेणार तेच त्याला थांबवत ती म्हणाली, तिथेच थांबा, मला हात लावायचा नाही. त्यानं प्रश्नाखातर भुवया उंचावल्या. बाहेर चिटिंग केलीत ना तुम्ही? आता पुढे. तिनं हाताची घडी घालून विचारलं. कपाळावर हलकी आठीही पडली होती. तू पण केली होतीस, विसरलीस का? त्यानंही तिच्यावर नजर रोखत विचारलं. हो, पण तो माझा राईट होता. अंजू थोडंसं अडखळत म्हणाली. अच्छा, ठीक आहे. तू तुझा राईट पूर्ण केलास, आता मला माझा करू देत. रुद्रांश तिच्या जवळ जात म्हणाला. ती मागे सरणार तेच त्यानं तिला कमरेला धरून जवळ ओढलं. तुम्ही बाजूला व्हा बरं, हात नका लावू मला. ती सुटण्याचा प्रयत्न करत म्हणाली. नाकावर नाटकी राग होताच. असं काय करते सगळं? हात नाही लावला तर आपला हनीमून कसा होईल? रुद्रांश मिश्किल हसत म्हणाला. अंजू स्तब्ध झाली त्यावर. बोलतीच बंद झाली तिची. तो अजूनही गालामध्ये हसत होता. तिची नजर झटकन खाली वळाली. तिनं दोन्ही हातात चेहरा लपवला. रुद्रांशने तिचे हात बाजूला केले. तो आता तिचा चेहरा निरखू लागला. तो हलकासा मेकअप, कपाळावर मधोमध लाल टिकली, नाकात कोयरीच्या आकाराची नथ, गळ्यात मंगळसूत्र, सोन्याचा हार, कानातले वगैरे. तिचं आजचं रूप वेगळंच भासत होतं त्याला. त्यात तिच्या टपोऱ्या गालांवर चढलेला त्याच्या नावाचा गुलाल. खूपच लोभस वाटत होती ती. त्यानं अलगदपणे तिच्या डोळ्यातलं काजळ बोटांवर घेतलं आणि तिच्या कानामागे लावलं. ती खाली पाहतच गोड हसली. किती सुंदर दिसतीयस तू, कसं सांगू? तो तिची हनुवटी वर करत म्हणाला. सांगण्याची गरज नाहीये, तुमची नजरच सांगते सगळं. अंजू त्याच्या नजरेत बघत म्हणाली. तो भुवया उंचावत हसला. तसं तिनं लाजून मान बाजूला वळवली. खरंच कोणीतरी येईल हो, ती त्याच्याकडे न बघता म्हणाली. त्याच्या नजरेतले भाव बघून तिलाच कंट्रोल होणार नव्हतं. कारण बघू नंतर, आणि बाहेर खूपच जोर आला होता नाही तुला? तो तिच्या कमरेतला हात घट्ट करत म्हणाला. तशी ती शहारली. अंगावर गोड काटा आला लगेच. हो मग, तुम्ही नाही का जोर लावला? ती त्याची नजर चुकवत म्हणाली. म्हणजे जे मी करेन ते तू करणार तर? त्यानं तिच्या केसांच्या बटा कानामागे सारत विचारलं. अंजूला तो स्पर्श हळुवारपणे बधीर करत चालला होता. गरज पडली तर करेनही, ती कसाबसा स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाली. नजर खालीच होती तिची. रुद्रांशने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. दोघांचीही नजरानजर झाली. खरंच? त्यानं थोडंसं पुढे झुकत विचारलं. त्याच्या नजरेतले लबाड भाव बघून अंजू त्याला ढकलून मागे सरली. तो गालामध्ये हसला. ती त्याला डावलून जाणार तेच त्यानं पुन्हा तिला कमरेला धरून जवळ ओढलं. अंजूचे गाल आता चांगलेच लाल गुलाबी झाले होते. तू आज जे केलंस त्याची शिक्षा तर तुला भेटणारच, रुद्रांश तिला अजून जवळ ओढत म्हणाला. दोघांचेही चेहरे आता एकदम समोरासमोर आले होते. गरम उसासे आदळत होते चेहऱ्यांवर. त्यांच्या हृदयातली धडधड ताल धरू लागली आता. अंजूने लाजून त्याला मिठी मारली. त्यानंही त्याचे हात घट्ट केले तिच्या भोवती. अंजू, आवरलं का? अपर्णानं बाहेरून विचारलं. तशी अंजू दचकून रुद्रांशपासून बाजूला झाली. आता काय करायचं? तिनं घाबरून विचारलं. त्यानं ओठांवर बोट ठेवलं. तो दरवाजाच्या बाजूला गेला. अंजू, अपर्णानं आवाज दिला. हो वहिनी, अंजू दरवाजाजवळ जात म्हणाली. मोठ्या धीरानं तिनं दरवाजा उघडला. चल पटकन, अपर्णा अंजूचा हात धरत म्हणाली आणि तिला घेऊन गेली. रुद्रांशने हळूच बाहेर डोकावून बघितलं. कोणी नाही हे बघून तोही सटकला तिथून. अंजू देव्हाऱ्यासमोर पूजा करत होती. रुद्रांशी येऊन तिच्या शेजारी उभा राहिला. दोघांनीही मिळून पूजा केली आणि मग सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. काय रे, थोडा पण दम निघाला नाही का? आजींनी रुद्रांशला विचारलं. त्याला काही समजलं नाही. त्यानं बाकीच्यांकडे बघितलं तर ते तोंड दाबून हसत होते. तो आता विचारात पडला. यांना समजलं का मी अंजूच्या रूममध्ये होतो ते? की आजी रात्रीबद्दल बोलतीये? कशाबद्दल बोलतेस तू आजी? रुद्रांशने न समजून थोडंसं अडखळतच विचारलं. आजींनी त्याच्या शर्टकडे इशारा केला. अंजूने त्याच्या शर्टकडे बघितलं तसं तोंडावर हात ठेवला. त्याच्या सफेद शर्टवर बरोबर छातीवरच तिच्या लिपस्टिकचा मार्क होता. रुद्रांशने ते बघून अंजूकडे पाहिलं. ती तर आता लाजून अर्धमेली झाली होती. आजींकडेच काय, पण इतर कुणाकडेच बघवेना तिला. ती खांद्यावरचा पदर नीट करून बाहेर पळाली. सगळेजण आता मोठ्यानं हसू लागले. रुद्रांशी केसांमधून हात फिरवून लाजतच हसला. अंजूनं अपर्णाच्या मदतीनं सगळा स्वयंपाक केला.
घरचे सगळेजण तिच्या हातच्या रुचकर जेवणाचा आनंद घेत होते. आजींनी आजही खुश होऊन तिला सोन्याची नथ भेट म्हणून दिली. अहिल्याबाई भारावून बघत होत्या अंजूकडे. अगदी सर्वगुण संपन्न सून मिळाली होती त्यांना. सगळं आवरून मग रुद्रांश, अंजू, दिनेशराव, अहिल्याबाई, सौरभ, पूर्वी, समीर, सायली, तानी आणि या तिघीजणी जेजुरीकडे निघाले. रुद्रांश ड्राईव्ह करता करता सारखा अंजूकडे बघत होता. ते पाहून तीही हसून बाजूला बघत होती. पूर्ण रस्त्यात गालांवरचा गुलाल कमी झाला नव्हता. ते मंदिराच्या पायथ्याला आले. बरं का शिव, तिला उचलून घेऊन काही पायऱ्या चढायच्या आहेत तुला, पूर्वी रुद्रांशला म्हणाली. ब्रो, जमेल ना रे, खूपच पायऱ्या आहेत, सौरभने त्याच्या खांद्यावर थोपटून हसून विचारलं. न जमायला काय झालं, मी तुझ्यासारखा थोडीच आहे, मी तर सगळ्या पायऱ्या चढू शकतो तिला घेऊन, रुद्रांश अंजूकडे बघत म्हणाला. ती मान हलवतच नाही म्हणाली. पियानं हलकंसं हसून सौरभकडे पाहिलं. त्याला कसं तरीच वाटलं आता. त्यानं थोडंसं चिडून बघितलं रुद्रांशकडे. अहिल्याबाई लगेच म्हणाल्या, नको बाबा, 5 चढ, बास होतील. अहो चढेल तो, माझा मुलगा चांगला मजबूत आहे, हा गड म्हणजे काहीच नाही त्याच्यासाठी. काय बोलता चिरंजीव, दिनेशरावही लागलीच रुद्रांशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. बरोबर बोललात तुम्ही बाबा, तो हसून म्हणाला. बघू मग जमतंय का, मध्येच चक्कर येऊन पडू नकोस म्हणजे झालं, बिचाऱ्या वहिनीचा पोपट करशील, सायली त्याला चिडवत म्हणाली. बघशीलच तू, तो शर्टाच्या बाह्या मागे सारून ठासून म्हणाला. अंजूने हसून पाहिलं रुद्रांशकडे. त्यानं तिच्या जवळ येऊन तिला उचलून घेतलं. तिनंही लाजतच त्याच्या गळ्यात हात टाकले. रुद्रांश तिला घेऊन वर चढू लागला. मागून ही जत्रा पण निघाली. दिनेशराव, अहिल्याबाई आणि तानी आपले हळूहळू चढत होते. 20 पायऱ्या संपल्या. रुद्रांशला घाम येऊ लागला होता. अहो बास आता, खूप झालं, अंजू त्याच्या चेहऱ्यावर नजर फिरवत म्हणाली. खूप झालं नाही, व्हायचं आहे अजून, रुद्रांश हसत म्हणाला आणि वर चढू लागला. सोबत हे सगळेजण होते चिअरअप करायला. अर्ध्या पायऱ्या संपल्या आता. रुद्रांश खूपच घामाघूम झाला होता. अंजूला ते बघवे ना, तिचा जीव कासावीस झाला चांगलाच. अहो प्लीज, रीतीनुसार झाल्या ना, मी चढेन आता, ऐका ना माझं प्लीज, ती केविलवाणा चेहरा करत म्हणाली. पण त्यानं ऐकलं नाही. शेवटी वरपर्यंत तिला आणलं त्यानं. तिला खाली उतरवून त्याने कमरेवर हात ठेवले. थोड्याशा धापा टाकत होता तो. म्हटलं होतं ना मी चालते म्हणून, पण ऐकायचंच नाही, अंजू चिडचिड करत म्हणाली. ती सरळ तिच्या साडीच्या पदरानेच त्याचं तोंड वगैरे पुसू लागली. तिच्या डोळ्यात पाणी बघून तो ते पुसत म्हणाला. वेडीयस का ग तू, रीत आहे ही. नको मला अशी रीत, ती थोडीशी धुसपुसत म्हणाली. त्याला झालेला त्रास बघ, खरंच तिला बघवत नव्हता. तुला आवडलं नाही का, रुद्रांशनं तिला हसवायचं म्हणून विचारलं. तिनं त्याच्या हातावर मारलं आणि त्याची मान पुसू लागली. पुसता पुसता तिनं त्याच्याकडे बघितलं. तो तिच्याकडेच एकटक बघत होता. त्या मदमस्त नजरेनं कमालीची लाजली ती. तिला राहवलं नाही. तिनं सरळ त्याला मिठी मारली. रुद्रांशने पण तिच्या भोवती हात गुंफले. ओ ओ ओ, खूपच प्रेम तू चाललं इथे तर, समीर तिथे येत म्हणाला आणि धापा टाकतच तिथे बाजूला बसला. अंजू लगेच बाजूला झाली. आजूबाजूचे लोकही त्यांना बघून हसत होते. अंजूने एक लाजरा कटाक्ष रुद्रांशकडे टाकला आणि हसतच खाली हातांकडे पाहिलं. बाकीचे पण पोहोचले तिथं. सौरभ ताणीला घेऊन आला. थोडा वेळ सगळेजण दिनेशराव आणि अहिल्याबाईंची वाट पाहत थांबले. ते दोघेजण आल्यानंतर थोडा वेळ बसले आणि मग पाया पडण्यासाठी आत गेले. तळी भरून झाल्यानंतर सगळेजण थोडा वेळ तिथे फिरत बसले. रुद्रांश आणि अंजू हात धरूनच एका ठिकाणी उभे होते. दोघेही सभोवतालचा हिरवागार प्रदेश बघत होते. कमालीचा आराम भेटत होता नजरेला ते बघून. दुपारी सगळेजण घरी आले. संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा आणि नंतर जागरण झालं. अपर्णा अंजूला पहिल्या रात्रीबद्दल सांगत होती. अंजूला तर आत्तापासूनच अंगावर काटा यायला सुरुवात झाली होती. लग्नाआधी तिच्या मनाची तयारी झाली होती. रुद्रांशपासून 1 मिनिटही दुरावा नको होतं तिला. पण आता पोटात गोळा यायला लागला. मनात थोडीशी भीतीही दाटून आल्यासारखी भासली तिला. अपर्णानं तिला तयार करून त्यांच्यासाठी तयार केलेल्या रूममध्ये नेलं. अंजू थक्क होऊन बघत होती समोर. खालीच गादी अंथरून त्यावर मधोमध गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट काढलेला होता. चारही बाजूंनी फुलांच्या माळा सोडून सजावट केलेली होती. अपर्णानं तिच्या हातातला दुधाचा ग्लास तिथं बाजूला ठेवला आणि तिला गादीवर बसवत म्हणाली. ऑल द बेस्ट जाऊबाई. अंजूने लाजून खाली मान वळवली. किती गोड दिसतेस तू, भाऊजी तर गेलेच आज, अपर्णा तिची दृष्ट उतरवून म्हणाली. वहिनी,
अंजू लाजतच म्हणाली आणि हसून खाली बघितलं. अपर्णाने हसतच तिच्या तोंडावर पदर ओढला. तिने मग बाहेर जाऊन दरवाजा लावून घेतला. अंजूला आता गोड दडपण येऊ लागलं. तिने स्वतःशीच लाजून डोळे मिटून घेतले. इकडं सौरभ आणि समीर रुद्रांशला घेऊन आले. संजयने पण रुद्रांशला पट्टी पढवलेली होती. ऑल द बेस्ट ब्रो, सौरभ रुद्रांशच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. रुद्रांश हसला खरा, पण त्याच्याही मनात वेगळीच खळबळ माजली होती. भीती होती की एक्साइटमेंट त्यालाच ठाऊक. तिघेही रूमच्या बाहेर येतात तसे थांबले. समोर सायली आणि या तिघीजणी हातांची घडी घालून उभ्या होत्या. पिया तोंडासमोर हात नेत थोडंसं खाकरली आणि मग तिनं रुद्रांशसमोर हात केला. काय चाललंय तुमचं, समीरनं त्यांना विचारलं. काय म्हणजे, आज जाण्यासाठी फीज भरावी लागेल जीजूंना, ईशा त्याच्याकडे बघत म्हणाली. अरे काय तुम्ही, आधीच इथे माझ्या भावाची फाटली आहे आणि तुम्ही काय फीज मागत आहात, सौरभ रुद्रांशकडे बघत म्हणाला. रुद्रांशने त्याच्यावर नजर रोखली. या चौघीजणी त्यावर हसायला लागल्या. फीज तर द्यावीच लागेल दादा, नाहीतर विसर आजची रात्र, सायली रुद्रांशकडे बघून ठासूनच म्हणाली. डुचके चल हाल, सौरभ तिचा हात धरून म्हणाला. तो तिला बाजूला ओढणार तेच पियानं त्याचा हात धरला. त्यानं चमकून पाहिलं तिच्याकडे. तिने भुवई उडवतच काय विचारलं. सौरभने लगेच सायलीचा हात सोडला. अरे वा, आत्ताच एवढा धाक, सायली सौरभला चिडवत म्हणाली. त्यावर पियानं चमकून तिच्याकडे बघितलं. तिला हसताना बघून तिनं गडबडतच सौरभचा हात सोडला. हे घ्या आणि सोडा माझी वाट, रुद्रांश त्यांच्यासमोर पैसे धरत म्हणाला. मधू लगेच ते पैसे घेऊन खुश होत म्हणाली. थँक्यू जीजू अँड एन्जॉय. त्या दरवाजापासून बाजूला झाल्या. रुद्रांशने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. त्याने मग आत जाऊन दरवाजा लावून घेतला. हे सगळेजण पैशांचं काय करायचं याबद्दल बोलत बसतात. नाही, भांडतच तिथून निघून गेले. दरवाजाचा आवाज झाला तशी अंजू थोडीशी दचकली. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. आता अंगावर सरसर काटा येऊन गेला. रुद्रांशने दरवाजाला नीट कडी लावली. तो मागे वळाला तसा जागीच गोठला गेला. समोर अंजूला तसं पदर ओढून बसलेलं पाहिलं तसं त्याच्या हृदयाची धडधड ताल धरू लागली. एवढे दिवस वाट पाहिली या क्षणाची रुद्रांशराव, मग पोटात का गडबड होतीये, त्यानं मनातच प्रश्न केला. तो हळूहळू पुढे जाऊ लागला. तो फुलांची माळ बाजूला करून तिच्या समोर बसला. तिचा पदर वर न करता तो तसाच तिच्याकडे बघत बसला. अंजूची चलबिचल वाढली आता. कसली वाट पाहत आहेत हे, आधी तर एवढे उतावळे झाले होते आणि आता असं का करत आहेत, मनातच बडबडली ती. रुद्रांशची नजर अंजूच्या पायांकडे गेली. मेहंदीने भरलेले ते गोरेपान पाय खूपच सुंदर भासत होते. तो हळूच हात पुढे नेत तिच्या पायाला लावणार तेच तिनं पाय मागे घेतले. अरे यार, रुद्रांश म्हणाला. सॉरी अंजू, मला कळत नाही आहे की मला काय, तू प्लीज अशी बसू नको ना, बोल ना माझ्यासोबत. अंजू तोंड दाबून हसू लागली. अंजू, रुद्रांशनं आवाज दिला. त्यानं अंजूचा पदर बाजूला केला आणि धकधक धकधक वेड्यासारखा बघतच राहिला तिला. आजची अंजू वेगळीच होती. त्या भरगच्च मेकअपनं तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावरची मोहकता तर वाढवलीच होती, पण सोबत तिच्या गालावरच्या गुलाबी लाजेनं तिचं रूप अजूनच खुलवलं होतं. अंजूनं एक नजर त्याच्याकडे बघितलं आणि लगेच नजर चोरून तोंड पदरात लपवलं. रुद्रांश तर त्या दिलकश शर्मेने पुरता घायाळ होऊन गेला. रुद्रांशने हळूच तिचा पदर खाली घेतला. अंजूनं डोळे बंद केलेले होते. रुद्रांशनं तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा स्वतःकडे वळवला. तिने अलवारपणे डोळे उघडले तशी दोघांचीही नजरानजर झाली. दोघांच्याही नजरेत तीच भीती, तीच एक्साइटमेंट आणि तीच ओढ होती. खूप सुंदर दिसतीयस तू आज, चंद्र पण तुला बघून रुसेल असं वाटतं. आज रात्रभर तुला बस असंच बघत बसावं. अंजूने लाजून खाली बघितलं. तो हळूच पुढे सरकून तिच्या शेजारी बसला आणि तिच्या पोटात गोळा आला. तिनं तिचं अंग चोरून घेतलं. रुद्रांश तिचं ते लाजरं बुजरं मोहक रूप नजरेत साठवत होता. त्याची ती खिळलेली नजर बघून अंजूच्या शरीरात गोड लहरी उठू लागल्या. आता आपण थोडं थांबूयात का, अंजूने कशाबशा त्या लहरी आवरून अडखळतच विचारलं. घाबरू नकोस, मला जेवण नको, फक्त तीर्थप्रसाद हवा, रुद्रांश शांतपणे म्हणाला. काय, तिनं नजर वर करत विचारलं. तो गालामध्ये मिश्किल हसत होता. तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला तशी ती सरसर लाल गुलाबी होऊन गेली. रुद्रांशनं तिचा हात हातात घेतला तसा तिच्या अंगावर गोड शिरशिरी येऊन गेली. त्यानं तिला हात धरूनच जवळ ओढलं तशी ती त्याच्यावर आदळली गेली. दोघांचेही चेहरे अगदी समोरासमोर होते.
दोघांचेही गरम श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर आदळून शरीरात गोड गडबड करत चालले होते. त्यानं तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला. तसं तिनं शहारून डोळे बंद केले. त्यानं तिचा तो गोंडस चेहरा डोळे भरून बघून घेतला. अंजूचे आरक्त झालेले गाल बघून रुद्रांशनं गालांवरच ओठ टेकवले. अंजूनं खाली दोन्ही हातात चादर घट्ट पकडली. तिचे गुलाबी ओठ विलग झाले नाही तेच रुद्रांशने त्यांचा ताबा घेतला आणि तिला घेऊन खाली झोपला. हळूहळू अंजू बधीर होत चालली होती. त्या गोड क्षणात पूर्ण शरीरभर गोड लहरी उठत चालल्या होत्या. थोड्या वेळाने रुद्रांश बाजूला झाला. अंजू दीर्घ श्वास घेत होती. सोबत छातीही वरखाली होत होती तिची. त्यानं मागे आडवं होत खाली डोकं टेकवलं. अंजूला शरीरातल्या लहरी कमी झालेल्या जाणवल्या. तसं तिनं डोळे उघडले. तिने बाजूला बघितलं. रुद्रांश तिला एकटक बघत होता. तिनं त्याला मिठी मारत डोळे बंद करून घेतले. ओठांवर गुलाबी हसू उमटलं होतं आता. रुद्रांशनंही हसतच तिच्या भोवती हात गुंफले आणि मिठी घट्ट करत डोळे बंद केले. दुसऱ्या दिवशी सगळेजण उशिराच उठले. सकाळचं जेवण करून समीर, पिया, मधू आणि ईशा मुंबईला रवाना झाले. रुद्रांशला जाग आली. त्यानं अंजूला मिठीत घेण्यासाठी हात बाजूला केला तर ती अंथरुणावर नव्हती. त्यानं डोळे उघडून बघितलं. समोरच पाठमोरी उभी असलेली अंजू साडीच्या निऱ्या नीट करत होती. तो हळूच आवाज न करता उठला. त्यानं पुढे जाऊन तिला मागूनच मिठी मारली. अंजू थोडंसं शहारून हसली आणि म्हणाली, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रुद्रांश तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. त्यानं तिला वर खालून निरखलं. अंजूने थोडंसं लाजत विचारलं, असं का बघत आहात? रुद्रांश तिच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, बाहेर तू गेल्यावर हेच होणार आहे. म्हणजे? तिने न समजून विचारलं. रुद्रांश हलकासा हसला आणि तिच्या कानाजवळ जात म्हणाला, काल रात्री आपण एक झालो की नाही हे चेक करण्यासाठी आजी एक्सायटेड असेल बाहेर. अंजू त्याच्या गरम उसास्यांनी शहारली. तिनं लाजूनच त्याला थोडंसं मागे सारलं. तो गालामध्ये हसला तशी ती त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली. ती हातांमध्ये तोंड लपवत हसली. रुद्रांश तिच्या पोटाला धरून तसंच मागे ओढत म्हणाला, काहीतरी निशाणी हवी ना, नाहीतर आजीबाई रागवायच्या. अंजू घाबरून मागे मान वळवली. त्याच्या नजरेतले भाव बघून तिची धडधड वाढली. तिनं झटकन समोर मान केली. रुद्रांशने हळूच तिच्या मानेवरचे केस बाजूला केले. तिनं शहारून त्याच्या पोटावरच्या हाताला पकडलं. तिची छाती आता जोरात वरखाली होऊ लागली. रुद्रांश तिच्या मानेवर ओठ टेकवणार तेच ती गरकन वळाली आणि त्याला घट्ट मिठी मारली. रुद्रांशने पण तिला घट्ट मिठी मारत तिच्या मानेवर ओठ टेकवले. पुढच्या सेकंदाला एक गोड वेदना शरीरभर पसरून गेली तिच्या. अंजू खांद्यावर पदर घेऊनच किचनमध्ये आली. तिथे फक्त अपर्णाच होती. मग जाऊबाई, झोप लागली ना रात्री? अपर्णानं अंजूला धक्का देत विचारलं. अंजू मानेनच हो म्हणाली. काय, झोपलात तुम्ही काल? अपर्णा थोडीशी ओरडली. तिनं तिच्या साडीचा पदर बाजूला केला तर अंजूच्या खांद्यावर लव बाईट होता. खोटं बोललीस ना? अपर्णानं नजर रोखून विचारलं. नाही वहिनी, तसं काहीच नाही झालं. अंजू हळूच म्हणाली. का? आजी तर बाहेर या बातमीची वाट पाहत असतील. अपर्णाही भोया वाकड्या करून हळूच म्हणाली. जाऊ देत, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. हो पण आम्ही. अंजू पण आजींच्या पाया पडताना पदर मुद्दामून बाजूला कर, नाहीतर टोमणे ठरलेलेच आहेत. मला पण बसले होते आणि अजूनही बसतात. अपर्णा मानेला झटका देत म्हणाली आणि कसं तरी हसली. मी तुमच्या आधी नंबर नाही लावणार वहिनी. मी आधी काकी होणार आणि मग आई. अंजू अपर्णाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.